Hi friends, welcome to Bright Future HubChat. We appreciate your support and look forward to bringing you more amazing videos in the future. Okay, so today I'm going to conduct the lecture on API testing. Okay, I'm sharing my screen. Screen is visible? Yes, sir. Okay, so आता API. So आधी एक थोडासा समरी देतो तुम्हाला का शिकायचं बाबा API. आता हे म्हणजे from last 4-5 years this APIs is like फार इम्पॉर्टंट झाले फ्रॉड टेस्टिंग पॉइंट ऑफ व्ह्यू. तर का त्याचे ऍडव्हान्टेजेस काय, त्याचे डिसएडव्हान्टेजेस काय आहेत? नॉट डिसएडव्हान्टेजेस, सगळे ऍडव्हान्टेजेस आहेत, बट ते का यूज करतात, म्हणजे का आपण एपीआय टेस्टिंग करतो, त्याचे रिझन्स काय, म्हणजे असं काय स्पेशालिटी आहे एपीआय टेस्टिंग करण्याची, ती आपण डिस्कस करू. त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या डिफरंट मेथड्स आहेत एपीआयच्या, टेस्ट कसं करायचं, कुठलं टूल वापरायचं, आणि एक रिअल टाइम टेस्टिंग पण तुम्हाला मी दाखवेल. फॉर्च्युनेटली आपल्याकडे फेक एपीआय आहे, त्याची एक लिंक सापडलेली आहे मला, तर त्याच्यावरून तुम्ही टेस्टिंग सुद्धा करू शकता, आणि सिमिलर काइंड ऑफ टेस्टिंग तुम्हाला ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा करावी लागते. एपीआय कन्सेप्ट वाईज और सिलेबस वाईज व्हेरी 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 वास्ट. ओके, तर खूप वास्ट येते आणि समवॉट थोडंसं लेंदी पण येते तसं शिकायला गेलं तर. ओके, तर मी तुम्हाला रिअल टाइम जे ऍक्च्युअल तुम्ही काम करत होता किंवा तुम्हाला करावं लागेल ते एकदम सिम्पल टर्म मध्ये, सिम्पल लँग्वेज मध्ये मी शिकवतो तुम्हाला. समजून घ्या व्यवस्थित, एकदम इझी लँग्वेज मध्ये, आणि कन्सेप्ट पण काय खूप घेणार नाही, थोडंच घेणार आहे. आणि अजून कॅरिंग अ 3 years of experience or carrying a 1 year or 2 years of experience, you are working on API testing since from last 1 or 8 months, 1 year or 8 months. अंडरस्टूड? तुम्ही कधीपासून काम करताय एपीआय मध्ये? 1 वर्षापासून किंवा 6 to 8 months पासून काम करताय. द रिझन बिंग, जर तुम्ही असं सांगितलं की मी 3 वर्षापासून एपीआय टेस्टिंग मध्ये काम करतोय, तर ते फार डिटेल मध्ये तुम्हाला क्वेश्चनिंग होऊ शकते. ओके, आपल्याला एपीआय टेस्टिंग ऍज अ ऍडेड ऍडव्हान्टेज शिकायचंय, म्हणजे तुम्हाला मॅन्युअल माहितीये, तुम्हाला ऑटोमेशन पण माहितीये, तुम्हाला एसक्यूएल डेटाबेस टेस्टिंग सगळं माहितीये. ऑन टॉप ऑफ दॅट तुम्हाला एपीआय टेस्टिंग सुद्धा माहिती आहे. बट आपल्याला काय करायचंय, फार डिटेलमध्ये शिकलोय असं पण नाही सांगायचंय, बिकॉज मग इंटरव्ह्यू पण तुमचा तसा होईल डिफिकल्ट. ओके, बिकॉज जसं मी बोललो एपीआय खूप वास्ट आहे, खूप शिकायला त्याच्यामध्ये. ओके, म्हणजे खूप कन्सेप्ट आहेत, तर आपण त्याच्यामध्ये ज्या इम्पॉर्टंट आहेत, ज्या बेसिक कुठल्याही टेस्ट इंजिनियरला माहीत हव्यात, त्या मी इथे 100% तुमच्याकडून क्लिअर करून घेत. व्हॉट इज एपीआय म्हणजे जस्ट फुल फॉर्म? Application Programming Interface. वाव. ओके, सो ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. ओके, इंटरफेस, व्हॉट डू मीन बाय इंटरफेस? मराठीत शब्दशः अर्थ मध्यंतर, म्हणजे असं मीडिएटर टाईप. मीडिएटर, करेक्ट, कनेक्टर, दोन गोष्टींना जोडणारा, राईट, इंटरफेस, राईट. सो दॅट इज एपीआय. सो ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस बेसिकली काय आहे की दोन सॉफ्टवेअर मधलं कम्युनिकेशन घडून आणण्यासाठी एक इंटरफेस काम करतो, दॅट इज एपीआय. आपण काय डेव्हलप करत नाही, आपण काहीच करत नाही, सगळं डेव्हलपर आपल्याला बनवून देतो. आपल्याला फक्त टेस्ट करायचंय की एपीआय जो आहे, जो इंटरफेस आहे, तो बरोबर आउटपुट देतोय की नाही, हे आपल्याला टेस्ट करायचंय. ओके, सो सी दिस डायग्राम. कुठलं पण ऍप्लिकेशन आहे, आपण जे काही ऍप्लिकेशन डेव्हलप करतो किंवा तुम्ही जे डे टू डे रोज ह्याच्यात वापरतात ऍप्लिकेशन, बेसिकली त्या ऍप्लिकेशन मध्ये 3 लेअर असतात, राईट? तुम्हाला माहित असेल, लाईक प्रेझेंटेशन लेअर, जो तुमचा यूआय आहे, युजर इंटरफेस, जे तुम्हाला डोळ्यांना ऍप्लिकेशन दिसतंय, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, तुमचं हे झिरोदा असेल, राईट? दॅट इज प्रेझेंटेशन लेअर, जो तुम्हाला दिसतोय डोळ्यांना. ऍग्री इथपर्यंत? Yes. Okay, then there is a one database layer where all your data gets stored, right? जो backend ला काम करतो. And again there is a one more layer called business layer, right? जेव्हा डेव्हलपर कोड लिहितो, राईट, एखादं लॉजिक लिहितो कोड विषयी, सो जे तुम्हाला डोळ्यांना दिसतंय का? नो, बॅकएंडला इट्स द कोड गेटिंग रिटन, दॅट इज बिझनेस लेअर. ओके, basically our application gets divided into 3 layers or 3 parts. One is presentation layer, one is business layer, and one is database layer. जसं इथे यूआय मध्ये दिसतंय तुम्हाला, या इमेज मध्ये दिसतंय, एपीआय कुठे काम करतं? ऑन बिझनेस लेअर.
आतापर्यंत आपण जी काय टेस्टिंग शिकलोय किंवा जी टेस्टिंग करत आलोय, इव्हन काल सुद्धा आपण जे बघितलं काल परवा की कुठे कुठे टेस्टिंग करतो, त्या टेस्टिंग कुठल्या लेअरवर केल्या आपण? UI वर केलं, राईट? तुम्ही काय केलं, URL ब्राउझर मध्ये एंटर केली आणि तुम्ही तिथे टेस्टिंग करत होतात. बीबीटी टेक्निक, ऑल बीबीटी टेक्निक्स यू आर अप्लाइंग, इनपुट डोमेन, एरर हँडलिंग वगैरे सगळं UI वर करत होतं. बट एपीआय टेस्टिंग आपण कुठे करतो? बिझनेस लेअरवर, नॉट टू UI लेअर, नॉट टू युअर UI. त्याचे कारण सांगतो का करतो आणि त्याचे फायदे पण काय ते पण सांगतो. इथपर्यंत कळालं की आपण आतापर्यंत जी टेस्टिंग बघितली, किंवा मी पण स्क्रीन शेअर करतो, एखादं पेटीएम ऍप्लिकेशन लॉग इन करत होतो, अमेझॉन लॉग इन करत होतो, ऑल टेस्टिंग वी वर डुईंग ऑन API, on presentation layer. But API testing is performed on business layer or logic layer. Business logic layer. बिझनेस लेअर म्हणतात किंवा बिझनेस लॉजिक लेअर सुद्धा म्हणतात, जिथे ऍक्च्युअल फंक्शनॅलिटी किंवा ऍक्च्युअल लॉजिक लिहिलं जातं, जो डेव्हलपर लिहितो. ओके, सो ऑन दॅट वी परफॉर्म API टेस्टिंग ऑन बिझनेस लॉजिक लेअर. इथपर्यंत कळालं सगळ्यांना? कोणाला काही डाऊट? डन. ओके. जसं मी आय थिंक परवाच्या लेक्चरला पण आपलं डिस्कस झालं होतं, दोन प्रकारचे तुमच्या टीम मध्ये दोन डेव्हलपर्स असतात, दोन वेगवेगळ्या प्रकारचे डेव्हलपर्स असतात. एक कुठला असतो? UI डेव्हलपर, राईट? ओके, जो UI वर काम करतो, म्हणजे तुमचं ऍप्लिकेशन कसं दिसलं पाहिजे, त्याचा फॉन्ट, त्याच्या अलाइनमेंट, साईज, बटन्स, एव्हरीथिंग कसं दिसलं पाहिजे, रंग संगती, सगळ्या गोष्टींवर तो काम करतो, विच इज UI डेव्हलपर. ओके, अँड देर इज अ वन मोर डेव्हलपर, let's say Java developer or .NET developer who knows the languages. Okay, तो कोड लिहितो, ऍक्च्युअली कोर कोड, राईट? जावा मध्ये असेल, .NET मध्ये असेल, पायथन मध्ये असेल, जी तुमचं ऍप्लिकेशन ज्या लँग्वेजवर तुमचं ऍप्लिकेशन डेव्हलप होते. ओके, दॅट इज बेसिकली, लेट्स से आपण जावा डेव्हलपर म्हणू. ओके, असे दोन प्रकारचे डेव्हलपर असतात. एक हा जावा डेव्हलपर काय लिहितो, बेसिकली लॉजिक, की बाबा A+2 किती व्हायला पाहिजे, म्हणजे 1+2 किती व्हायला पाहिजे, लॉजिक लिहितो, विच इज 3. बट ते फॉन्ट कसा दिसला पाहिजे, ते एंड युजरला दिसलं कसं पाहिजे, त्या 1 प्लस सिम्बॉल कसं दिसलं पाहिजे, 1चा फॉन्ट कलर काय असला पाहिजे, डिजिटचा फॉन्ट वगैरे कसं असलं पाहिजे, दॅट वर्क ऑन UI डेव्हलपर. तो UI डेव्हलपर काम करतो आणि हा लॉजिक लिहितो बेसिकली. अंडरस्टूड? दोन प्रकारचे डेव्हलपर्स असतात, UI आणि लॉजिक. आता लक्षात ठेवा केअरफुली, जे तुम्हाला जर प्रश्न विचारला, इन केस लिहून ठेवा हे तुमच्या फर्स्ट पेजवर कुठेतरी, इन केस जर तुम्हाला क्वेश्चन विचारला की तुमचं ऍप्लिकेशन कुठल्या लँग्वेज मध्ये डेव्हलप होते, राईट? व्हॉट शुड बी युअर आन्सर? काय आन्सर दिलं पाहिजे तुम्ही? जावा. करेक्ट. ओके, यू कॅन मेन्शन की जावा लँग्वेज मध्ये लिहिते आणि इन HTML CSS द UI इज UI HTML CSS. मी काल नाही का इन्स्पेक्ट मध्ये तुम्हाला राईट क्लिक करून इन्स्पेक्ट मध्ये जाऊन दाखवलेलं की हे दिसतं कसं? येस, सो दॅट इज HTML लँग्वेज. इट वॉज HTML प्लस CSS. ओके, तर तुम्ही काय सांगायचं, येस आमचं ऍप्लिकेशन जावा आहे. जुनं जे ऍप्लिकेशन होतं किंवा लेगेसी ऍप्लिकेशन त्याला म्हणतात, लेगेसी किंवा जुनं ऍप्लिकेशन, एक सेम ऍप्लिकेशन हे C++ मध्ये लिहिलेलं होतं. आता क्लायंट वॉन्ट सम अपडेट्स, सम कम्प्लीट न्यू ऍप्लिकेशन, सो दॅट वी आर डेव्हलपिंग इन जावा, असं सुद्धा तुम्ही तुमच्या प्रोजेक्ट मध्ये सांगू शकता. गॉट इट? ओके, येस. तर आता द डेफिनेशन आपण बघितली याची, API ची. तर आय एम शेअरिंग 1 मिनिट. सो व्हॉट इज API? सो दॅट क्वेश्चन आपण बघूया. राईट डाऊन द डेफिनेशन. API is a software interface. API is software interface that allows two applications or two modules to interact with each other.
So it's a connector, or it's like the mediator between two application that allows two application to communicate or interact with each other. So that is API, application programming interface. सो डेव्हलपर जो बिझनेस लॉजिक लेअरवर काम करतो, जो जावा डेव्हलपर आहे, तो हे एपीआय क्रिएट करतो, एपीआय बनवतो. सो इंटरव्ह्यू आस्क यू मोस्ट ऑफ द टाइम नाही विचारणार एपीआय म्हणजे काय. हा, एपीआय टेस्टिंग म्हणजे काय ते तुम्हाला विचारेल तो, बट यू शुड नो व्हॉट इज एपीआय बेसिकली. सर इंटरव्हेन्शन मीन्स विदाउट युजर इंटरव्हेन्शन म्हणजे लाईक मध्य, आपण काय म्हणतात मराठीमध्ये, आपण नाही का मध्यस्थी करतो, इंटरव्हेन करतो. ओके ओके. विदाउट युजर म्हणजे आपला म्हणजे ह्युमन इन्पुट शिवाय, विदाउट युजर, सॉरी अडथळ्याशिवाय. हा नाही, अडथळ्याशिवाय नाही म्हणता येणार. इंटरमिडिएट कोण असतो असं. हा, विदाउट मीडिएटर्स म्हणजे फिजिकल मीडिएटर, म्हणजे आपण आपल्या मध्यस्थीशिवाय हे एपीआय दोन मॉड्यूल मधलं कम्युनिकेशन करू शकतो युझिंग एपीआय. सो दॅट व्हॉट इट मीन. ओके. यार काय हे मराठीचे शब्द आठवत नाही बरोबर, दुर्दैव आहे माझं. ओके, डेफिनेशन कळाली. So that is basically APIs. Now we'll talk about what is API testing is. Write down next point, API testing. तर आता हे APIs टेस्ट करणं म्हणजे सिम्पली लँग्वेज मध्ये API टेस्टिंग इज. ओके, राईट डाऊन, टेस्टिंग अ ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस और APIs. Testing a API or business logic. Testing a API or business logic layer of an application is called as API testing. So we'll talk about some more points on API testing. So एक एक घेऊ, मी पाठवणारच ग्रुपमध्ये, लिहून पण घेऊ शकता, एक्सप्लेन पण करतो. ओके, सो सेम लाईन, API टेस्टिंग इज अ सॉफ्टवेअर टेस्टिंग टाइप दॅट व्हॅलिडेट्स ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस, जे आता सिंपल लँग्वेज मध्ये लिहून दिलं. ओके, द पर्पज ऑफ API टेस्टिंग इज टू चेक द फंक्शनॅलिटी ऑफ द ऍप्लिकेशन और प्रोग्रामिंग इंटरफेस. ओके, द पर्पज ऑफ API टेस्टिंग इज टू चेक फंक्शनॅलिटी ऑफ द प्रोग्रामिंग इंटरफेस. ओके, आता in API testing, important. Okay, so in API testing, instead of using standard user inputs, okay, instead of standard user inputs in the sense, आपण जे कीबोर्ड वरून सपोज आपण हे करतोय, एखाद्या ऍप्लिकेशनला लेट्स से तुम्हाला ऑर्डर प्लेस करायची झिरोदावर. सो तुम्ही काय करतात, यू क्लिक ऑन होम पेज, यू क्लिक ऑन बाय बटन, देन यू सिलेक्ट क्वांटिटी using keyboard. I mean on UI you used to do this, right? तुम्ही क्वांटिटी एंटर करतात, तुम्हाला जो शेअर पाहिजे तो एंटर करतात, तुम्ही टाइप ऑफ ऑर्डर सिलेक्ट करतात, कुठलं रेडिओ बटन असेल तिथं ते सिलेक्ट करून देन यू क्लिक ऑन प्रोसीड और यू कॅन क्लिक ऑन बाय, राईट? सो इन API टेस्टिंग, instead of using standard inputs or output, we use software. एक सॉफ्टवेअर यूज करतो आपण, we use software to send calls, or to calls in the sense request as well. Okay, to send calls or request to API and receive a output or response. Output or response.
You can write down this.